मंडळी, गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकीय वर्तुळात एपिस्टन फाईल्स हा विषय मोठ्या प्रमाणावरती चर्चेचा विषय झाला. पण खरं तर वास्तविक पाहता हा विषय केवळ भारतापुरताच मर्यादित राहिला नसून तो जगभरात आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. पण विशेषतः अमेरिकेतील मागील कित्येक महिन्यांपासून एपिस्टनशी संबंधित फाईल्सवर सातत्याने चर्चा सुरू झाली होती. महत्वाचं कारण म्हणजे या फाईल्स लवकरात लवकर अमेरिकेच्या संसदेत सार्वजनिकरित्या उघड केल्या जाण्याची शक्यता वर्तवली होती. आणि या फाईल्स जशा उघड होतील तसा जागतिक पातळीवरती मोठा बॉम्बस्फोट उडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. कारण जेफ्री एपिस्टन वरती अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची गंभीर आरोप होते. इतकंच नाही तर माध्यमांमधील दाव्यानुसार जगातील प्रभावशाली राजकीय नेते, नामांकित उद्योगपती, सेलिब्रिटींसोबत घनिष्ठ संबंध त्याने ठेवले होते आणि त्याच्या नेटवर्किंगच्या माध्यमातून अनेक मुलींचं वारंवार शोषण झाल्याचे गंभीर आरोप समोर आले होते. त्याच्यामुळेच आज एपिस्टन फाईल्स कडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं. पण हे नेमकं एपिस्टन फाईल्स म्हणजे नक्की काय आणि जेफ्री एपिस्टन नक्की कोण होता आणि त्याची चर्चा इतक्या मोठ्या प्रमाणावरती का होते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल. मंडळी, जेफ्री एपिस्टन प्रकरण हे केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहिलं नसून हे प्रकरण पैसा आणि सत्ता एकत्र आल्यावरती संपूर्ण सिस्टीम कशा प्रकारे एकदम खिळखिळी होऊ शकतं याचं गंभीर उदाहरण म्हणून पाहिलं जात आहे. पीडित मुलींचा न्यायासाठी संघर्ष, तपास यंत्रणेवरती उपस्थित झालेले प्रश्न आणि पारदर्शक चौकशीची मागणी या सगळ्या कारणांमुळे आज हे प्रकरण जगभर चर्चेत आलं आहे. अमेरिकन संसद लवकरच एपिस्टन प्रकरणाशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करणार असल्याने जगभरातील माध्यमे आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष या घडामोडीकडे लागलेलं होतं. याआधी समोर आलेल्या काही फोटोनुसार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन आणि ब्रिटनचे प्रिन्स अँड्रू यांच्याशी एपिस्टनची ओळख असल्याचं समोर आलं होतं. ज्यामुळे जशा जशा नवीन फाईल्स उघड होतील तशा आणखी कोणती मोठी नावं इथे समोर येतील याबाबत आता चर्चा सुरू झाली. पण आता अनेकांच्या मनात प्रश्न होता की जेफ्री एपिस्टन नक्की होता कोण? सांगतो. जेफ्री एपिस्टन हा अमेरिकेतील एक कोट्याधीश गुंतवणूकदार होता. तो न्यूयॉर्क मध्ये राहत होता आणि त्याच्याकडे प्रचंड संपत्ती होती. जगभरातील अनेक प्रभावशाली नेते, बिझनेसमॅन आणि सेलिब्रिटींसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते आणि विविध अहवालांमधून ते समोर आले सुद्धा होते. 2005 साली त्याच्यावरती अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते आणि त्यानंतर 2008 मध्ये आरोपांप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. मात्र इतके गंभीर आरोप असून सुद्धा त्याला केवळ 13 महिन्याची शिक्षा झाली होती, जी त्या काळात मोठ्या प्रमाणावरती वादग्रस्त ठरली होती. पुढे 2019 मध्ये एपिस्टनला पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींच्या मानव तस्करीसारख्या गंभीर आरोपाखाली अटक झाली होती. मात्र हा खटला पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच न्यूयॉर्कच्या तुरुंगात त्याचा रहस्यमय मृत्यू झाला होता आणि या मृत्यूची नोंद आत्महत्या म्हणून करण्यात आली होती. जरी आत्महत्या असली तरी आजही अनेक प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. या मृत्यूनंतर एपिस्टन फाईलशी अनेक अर्थाने बंदच राहिली होती. त्यानंतर दीर्घकाळ त्याची सहकारी असलेली घिस्लेन मॅक्सवेल हिला 2021 मध्ये याच प्रकरणात दोषी ठरवण्यात आला होता. कोर्टाने तिला 30 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून सध्या ती जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मधील डेमोक्रॅट्स मधील जेफ्री एपिस्टनशी संबंधित काही नवीन फोटो आणि कागदपत्रे सार्वजनिक करण्यात आले आहेत. यामध्ये सुमारे 68 फोटो असल्याचं सांगितलं जात आहे आणि या फोटोमध्ये नामांकित व्यक्ती एपिस्टन सोबत दिसून आल्याचे माध्यमांमध्ये नमूद केलं आहे. हे फोटो प्रसिद्ध करण्यामागचा उद्देश म्हणजे एपिस्टनचे प्रभावशाली लोकांशी असलेले संबंध किती व्यापक होते हे दाखवणं असल्याचं सांगितलं जातं. यासोबतच सोशल मीडियावरती काही कथित चॅट्स आणि स्क्रीनशॉट मेसेज सुद्धा फिरत आहेत, ज्यामध्ये मुलींच्या पुरवठ्याबाबत आणि पैशांच्या व्यवहाराबाबत अनेक उल्लेख किंवा दावे केले जात आहेत. मात्र या सर्व गोष्टी तपासाचा भाग असून त्याबाबत अंतिम निष्कर्ष अद्यापही समोर आलेला नाही. बीबीसीच्या आणि अनेक आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनेलनुसार एपिस्टन दीर्घकाळासाठी चाललेल्या लैंगिक शोषणाच्या जाळेचे आरोप आहेत. माध्यमातील माहितीनुसार त्याने संपूर्ण नेटवर्किंगसाठी खाजगी बेट आणि आलिशान मालमत्तांचा वापर केला होता. काही अहवालामध्ये असा दावा करण्यात आला आहे की संपूर्ण प्रकरण घिस्लेन मॅक्सवेलची महत्वाची भूमिका होते. ज्याच्यामध्ये संपर्क साधणे, लोकांची यादी तयार करणे, लोकांना आमंत्रण पाठवणे अशा अनेक जबाबदाऱ्या तिच्याकडे होत्या,
असं कोर्टात सिद्ध झालं होतं. मात्र या प्रकरणात ज्या ज्या व्यक्तींची नावं चर्चेत आली आहेत त्या अनेकांनी कोणतेही गैरप्रकार केल्याचे नाकारला आहे आणि अनेकांचं म्हणणं आहे की केवळ संपर्क किंवा ओळख असणं म्हणजे गुन्ह्यात सहभागी असणं असं नसतं. त्यामुळे यामागचं सत्य काय किंवा आरोप कितपत सिद्ध होतील हे केवळ अमेरिकेच्या संसदेत असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होऊ शकतं. एपेस्टन फाईल्स उघड झाल्यानंतर नेमकं काय होईल आणि हे पाहणं महत्वाचं ठरेल. मंडळी, जेफ्री एपेस्टन हे नाव आज जागतिक पातळीवरती उच्च भूवर्गातील शोषण आणि मानवी तस्करी आणि सत्तेच्या गैरवापराचं प्रतीक बनलं आहे. पैसा आणि प्रभाव याच्या जोरावर बेकायदेशीरपणा यंत्रणा कशा प्रकारे वाकवता येतात याचं गंभीर उदाहरण हे मानलं जातं. या प्रकरणातून सर्वात मोठा प्रश्न असा उभा राहतोय की केवळ श्रीमंतांच्या आणि सत्तेच्या जोरावरती अल्पवयीन मुलींच्या आयुष्याचं खेळणं कितपत योग्य आहे. या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं काय मत आहे आणि एपेस्टन फाईल्स उघड झाल्यावर संपूर्ण सत्य बाहेर येईल का आणि आणखी कोणती नावं चर्चेत येतील? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि गाव टू ग्लोबल या युट्यूब चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.